नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्ण भरल्याने परंपरेनुसार तब्बल 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा एकदा महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। शास्त्रोक्त पद्धतीने पुरोहितांच्या गुरुजींच्या हस्ते मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात आला। यावेळी महापौर हिमगौरी आडके, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते अजय बोरस्ते, सातपूर प्रभाग समिती सभापती समाधान देवरे यांच्यासह विविध नगरसेवकांनी पूजा करून गोदावरी मातेच्या जयघोषात श्रीफळ अर्पण केले। पारंपरिक रीतिरिवाज, जलसमृद्धी आणि गोदावरी नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा करण्यात आली, असे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले। यावेळी नगरसेवक आणि पालिकेचे विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। जलपूजनानंतर पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी धरण परिसराची पाहणी केली। आहे जे काही आख्यायिका आहे त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञतेचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभपर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे। ताई, काय साकडं घातलंय तुम्ही? गोदावरीची पूजा केलेली आहे, कलश पूजन केलं आहे। साकडं हेच आहे की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे। तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर होत राहील। आपला गंगापूर धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते, तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमने जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरलं, आपले प्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपलं चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशा प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण ते पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण